मित्रांनो, लग्नाची बेडी 2 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वजण राखीला शोधत असतात. तेवढ्यात ऋषभ राखीला शोधण्यासाठी बाहेर जात असतो आणि तेवढ्यात योगेश घरी येतो आणि ऋषभ योगेशला विचारतो, तुम्ही कोण? तर योगेश सांगतो, मी डॉक्टर योगेश जोशी. तर योगेशचे नाव ऐकून मोठ्या काकू आणि रत्नाकरच्या पायाखालची जमीन हादरते. तर योगेश सर्वांसमोर येत राखीला आवाज देत असतो. तर मोठ्या काकू योगेशला म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची? आणि रत्नाकर योगेशला म्हणतो, राखीचे लग्न झाले, ती तिच्या सासरी सुखी आहे, मग तू येथे कशाला आलास? काय गरज होती तुला येथे येण्याची? तर योगेश सांगतो, मला सर्व काही खरे समजले. मी राखीला भेटायला येथे आलो, पण त्या अगोदर मला सिंधूला भेटायचे. तर सिंधूचे नाव ऐकून मोठे काकू आणि रत्नाकरला मोठा धक्का बसतो. तर मोठे काकूची बोलतीच बंद होते आणि इतर सर्वांना पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर ऋतुजाज म्हणतो, सिंधूशी आणि तुझा काही संबंध? राखी येथे नाही, चल तू येथून चालता हो. योगेश काही घाबरत नसतो आणि योगेश म्हणतो, मला सर्व काही माहिती आहे, राखी येथेच राहते, मला सर्व सिंधूकून सर्व काही समजले. तर मोठी काकू म्हणते, तू सिंधूला कसे ओळखतो? तर योगेश म्हणतो, मी सिंधूच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तर श्री योगेशचे नाव ऐकून लगेच खुश होते आणि योगेश, अरे मी तुला ओळखले पण नाही. तर रजनी लगेच खुशून म्हणते, अरे योगेश तू किती मोठा झाला. तर रत्नाकरला सिंधू बाहेर ज्या प्रोफेसरला भेटायला गेली होती ते क्षण आठवतात आणि रत्नाकर लगेच योगेशला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली आमच्या सुनेला घरी एकटीला बोलवण्याचे? तर योगेश सांगतो, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. राखीबद्दल बोलण्यासाठी सिंधूला घरी बोलवले होते. तर मोठी काकू म्हणते, तू तिच्याबरोबर राखीचे बोलणार होतास का? ती मुलगी 4 दिवस आले या घरात आणि तुझा राखीबद्दल बोलण्याचा काही हक्क नाही. तर इकडे रूममध्ये सिंधू राखीला खूप छान तयार करत असते. तर राखी तिचे स्वतःचे रूप आरशात पाहून खूपच खुश झालेली असते आणि मी फ्रेंड किती छान दिसते, तू मला असे तयार का केले असे ती सिंधूला विचारत असते. आणि त्याचवेळी तेथे मधू येते आणि बाहेर इतका सर्व तमाशा चाललाय. बाहेर सर्व राखीमुळे टेन्शनमध्ये आहात आणि सर्वजण राखीला शोधतात आणि तू इथे राखीला घेऊन बसली, तुला काहीच कसे का वाटत नाही? तुम्ही इथे मस्त गप्पा करतात आणि बाहेर सर्वजण राखीची वाट पाहतात. तुला सिंधू समजत कसे नाही? असं मधू सिंधूला ओरडते. तर सिंधू विचारते, काय झाले? तर मधू म्हणते, बाहेर सर्वजण टेन्शनमध्ये आहेत आणि तू विचारते सर्व काय झाले? मामीने सांगितले होते राखीला खोलीच्या बाहेर काढायचे नाही, मग तू का हिला तुझ्या खोलीत घेऊन आलीस? तर राखी मधूला म्हणते, राणी तू फ्रेंड्सला काही बोलू नको, ती मला तयार करते. तू माझ्या आईसारखी तिच्यावर का रागवत असते कायम? ती मला तयार करते, तुला का देखवत नाही? तर मधू म्हणते, तू का राखीचे कान आमच्या विरुद्ध भरत असते? तर सिंधू म्हणते, असे काही करायची मला गरज नाही, राखीताईला सर्व काही समजते. तर मधू म्हणते, तू का हे सगळं करते? तुझा काय संबंध? तर सिंधू म्हणते, समजेन तुम्हाला सर्व काही. तर मधू म्हणते, तू जे काही करतेस ना, आत्ताच्या आत्ता लगेच थांबव आणि राखीला घेऊन लवकर बाहेर ये, कारण मामीने राखीताईची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि आता मला जे काही काकू मला प्रश्न विचारतील ते मी सर्व त्यांना व्यवस्थितरित्या सांगणारच, पण त्या अगोदर त्या जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरं तुला द्यावी लागेल. म्हणून असे बोलून मधू तेथून रागाने निघून जाते. तर राखी खूप घाबरते आणि ही सर्व आता आईला जाऊन सर्व काही सांगेन असं ती सिंधूला म्हणत असते. तर सिंधू म्हणते, राखीताई मी आहे, तुम्ही काळजी करू नका. असे बोलून राखी सिंधूला प्रेमाने मिठीत घेते आणि समजवत असते. तर इकडे रत्नाकर योगेशला चिडून म्हणत असतो, येथे का आलास? तर मधू तेथे येते आणि काकू राखीताई सिंधूच्या रूममध्ये आहे. तर मोठ्या काकू म्हणते, गप्प बस, तुला हे बोलण्याची काय गरज होती आणि आत्ता तू हे का बोललीस? मधू म्हणते, अहो काकू असे तुम्ही का बोलता? तुम्हीच मला सांगितले होते की राखीताईला शोधून आण आणि राखीताईला रूममध्ये डांबून ठेवायचे आणि आता तुम्ही असे का बोलता? तर मोठे काकू मधूवर भयंकर चिडते आणि हे सर्व तुला बोलायची काय गरज होती? गप्प बस. तर मधूला काही समजत नसते, ती सर्व काही खरे बोलून जाते, पण योगेशला सर्व समजते. तर योगेश म्हणतो, शेवटी सत्य हे समोर आलेच. आणि मधूचे योगेश आभार मानत असतो, कारण तुमच्यामुळे आज मला सर्व काही सत्य समजले. पण मधूला काही समजत नसते. तर राखी त्याच घरात आहे असं तो सर्वांसमोर बोलत असतो
तर ऋतुजाच लगेच योगेशच्या हाताला धरतो आणि चल या घरातून चालतं हो असं योगेशला धमकावत असतो. तर योगेश सांगतो राखी याच घरात आहे, काही झालं तरी मी तिला कोठेही भेटल्याशिवाय जाणार नाही आणि ती कुठेही गेली नाही. यापेक्षा तुम्ही माझ्याशी जास्त खोटं बोलू शकत नाही. मला आणि राखीला वेगळं कोणीच करू शकत नाही. आता आम्ही एकत्र येणारच असं योगेश न घाबरता सर्वांसमोर बोलत असतो. काकू लगेच योगेशला म्हणते तू माझ्या मुलीच्या जवळ पण यायचे नाही आणि ताबडतोब या घरातून चालते व्हायचे, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. तर योगेश सांगतो मी राखीला भेटल्याशिवाय कोठेही जाणार नाही आणि मला कोणी ते अडवू शकत नाही. तर मोठे काकू म्हणते तुझे काय चालले हे, राखीचे लग्न झाले, ती आता तुला भेटू शकत नाही आणि ती तुला पूर्णपणे विसरून गेली. मग आता तू या घरातून चालतं व्हा, तुला काय सिद्ध करायचे अजून. तर योगेश पण भयंकर चिडलेला असतो आणि राखीला मी भेटणार म्हणजे भेटणार. तर मोठी काकू म्हणते तू जबरदस्ती कशी करू शकतो, आता मी नक्की पोलिसांना बोलवेन. तर योगेश म्हणतो तुम्ही काय पोलिसांना बोलावतान, तुमच्या अगोदर मीच पोलिसांना बोलवेन. ते ऐकून रत्नाकर ऋतुजाच घाबरून मागे सरकतात. तर योगेश सांगतो मी एक डॉक्टर असून मी सिंधूच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि माझी ओळख मोठमोठ्या लोकांबरोबर माझे उठणे बसणे असते, त्यामुळे मी कुणालाच घाबरत नाही असं तो मोठ्या काकूंना उत्तर देतो. ते ऐकून लगेच रजनी म्हणते वहिनी, हा जर राखीचा नवरा असेल तर राखीच्या अवस्थेला आज तुम्हीच जबाबदार आहात ना. तुम्हीच राखीच्या आयुष्याचे वाटोळे केले आणि तुम्ही त्यांना आता वेगळे करू शकत नाही. आता त्यांना एकत्र आणले, बिचारी स्वतःच्या नवऱ्याला अजून विसरली पण नाही असं रजनी बोलत असते. काकू रजनीला म्हणते रजनी, तू या मुलावर का विश्वास ठेवते? उद्या कोणी पण आपल्या घरात येईन आणि सांगेन मी राखीचा नवरा आहे, मग आपण तेच ऐकायचे का? आणि इतक्या दिवस हा का आला नाही? तर रजनी म्हणते इतक्या वर्ष कोणी का आले नाही आणि राखीकडून त्यांना काही फायदा नाही, पण त्यांचे खरे प्रेम राखीवर आहे म्हणून ते राखीची मानसिक अवस्था माहिती असून येथे राखीला भेटण्यासाठी आलाच ना. आणि आता देवानेच त्यांना एकत्र आणले, मग तुम्ही त्यांना वेगळे करू शकतच नाही. तर माई रत्नाकर आणि मोठे काकूंना म्हणते जर हा सांगतो हा राखीचा नवरा आहे, मग तुम्ही त्याला का अडवता? त्याला राखीला भेटून द्या, तो राखीचा नवरा आहे, मग राखी त्यांना भेटण्यासाठी का अडवतात असं माई बोलतात. तर काकू माईंना म्हणते माई, माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे, पण तुम्ही आज या मुलावर विश्वास ठेवता त्यामुळे तुम्ही चुकीचे बोलता. लग्न हे दोन माणसामध्ये सर्व कुटुंबाच्या संमतीने होत असते. दोन कुटुंब एकत्र आल्याने हा निर्णय होत असतो आणि लग्न हे बरोबरीच्या माणसावर होत असते. याची तर राखीबरोबर लग्न करण्याची लायकी सुद्धा नाही, मग मी का हा निर्णय घेऊ? सिंधू लगेच काकूंना उत्तर देते तुम्ही योगेश सरांची लायकी का काढता? ते एक मोठे डॉक्टर पण आहात आणि तुम्ही त्यांची लायकी का घरात काढता? राखीला म्हणते राखी ताई, पहा तरी तुम्हाला भेटायला कोण आले. तर राखी सिंधूला म्हणत असते चल, आई आपल्यावर रागवेन म्हणून आईला घाबरून राखी सिंधूला आतमध्ये चलण्यासाठी बोलत असते. तर सिंधू राखीला म्हणते तुम्ही एकदा नजर वर करून तरी पहा, इतक्या दिवस झाले तुम्हाला भेटण्यासाठी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती स्पेशल व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी आली असं सिंधू राखीला सांगत असते. ही म्हणते इतके दिवस कोणी का कसे आले नाही, मग आत्ता मला भेटण्यासाठी कोण आले? तर योगेश राखीकडे पाहत लागतो, तेव्हा योगेशला राखीचे बरोबर सर्व क्षण आठवतात. 10 वर्षापूर्वीचे त्यांचे प्रेमाचे क्षण योगेशला आठवत असतात आणि योगेशच्या डोळ्यातून पाणी येत असते. ऋतुराज लगेच योगेशला बाहेर काढण्यासाठी लागतो. तर रजनी म्हणते योगेश, राखीचा नवरा आहे तू आणि राखीचा नवरा असल्यामुळे योगेश हा घरचा जावई झाला, त्यामुळे तू त्याला बाहेर काढू शकत नाही. तर मोठी काकू म्हणते ऋतुजाच बरोबर करतो, राखी माझी मुलगी आहे आणि दुसऱ्या कुणालाच आमच्यामध्ये बोलण्याचा काहीच हक्क नाही, त्यामुळे राखीच्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार असे मोठी काकू बोलत असते. तर सिंधू म्हणते तुमची मुलगी राखीताई आहे, पण जरी तुम्ही त्यांच्या आई असल्या तरी त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी त्या आता मोठ्या झाल्यात, त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. सिंधू राखीला म्हणत असते राखीताई, तुम्हाला भेटायला तुमचा नवरा आला योगेश जोशी. तर राखी योगेश समोर येते. तर योगेश राखीला म्हणतो राखी, अगं मी तुझा नवरा, माझ्याकडे एकदा तरी तू नीट पहा. तर राखी म्हणते कोण तू? तुला माझे नाव कसे माहिती? तर सिंधू सांगते राखीताई, हेच योगेश सर आहे, तुम्ही मला यांच्याबद्दल
अगोदर सांगितले होते तेच योगेश सर तुम्हाला भेटण्यासाठी आले. तर योगेश म्हणतो, राखी तुला आठवते का, आपण याच दिवशी लग्न केले होते. तर राखी योगेशकडे पाहत असते आणि आता योगेशकडे पाहत पाहत राखीला सर्व काही सत्य आठवणार आणि सिंधू राखी आणि योगेशचे थाटामाटात लग्न लावून देणार. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मराठी रंग 2 या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.